सध्या राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत. खरं तर ह्या सगळ्या निवडणुका सुरुवातीला आरक्षणाच्या बाबतीतच वादाच्या भोवऱ्या सापडल्या होत्या. मात्र आता यावर सगळं काही रणकंदन होऊन पुढे या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका सरकलेल्या आहेत. आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. मात्र आरक्षणाच्या बाबतीत एक मोठा जो आरोप होतोय पुण्यातून तो असा आहे की ओबीसी समाजावर जो काही पुणे महानगरपालिकेत 45 पैकी फक्त 37% हे खरे ओबीसी आहेत असं यांचं म्हणणं आहे. आणि 50% आरक्षण जे आहे ते कशा पद्धतीने इथे घुसून हे सगळे उपद्व्याप केलेत या बाबतीतला एक मोठा खुलासा समोर येताना दिसतोय. तर यासाठी आपण ज्यांनी हा खुलासा केला आहे मृणाल ढोले पाटील त्यांच्याशीच बोलणार आहोत. ते ओबीसी कार्यकर्ते आहेत. काय सांगाल की हा सगळा प्रकार काय आहे आणि काय याच्यातला मोठा खुलासा आहे? नाही, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये 165 पैकी जवळजवळ 44 जागा या ओबीसीसाठी म्हणजे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव आहेत. आणि याच्यामध्ये तिकिटाचं वाटप होत असताना जे प्रमुख पक्ष आहेत म्हणजे विशेषतः भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना उभाटा किंवा शिवसेना शिंदे गट असो, या सगळ्यांनीही त्यांनी जेवढे तिकीट दिलेत यामध्ये 50% हे बोगस ओबीसी दिलेले आहेत. आणि खासकर भारतीय जनता पार्टीनी असं आम्हाला सांगितलं होतं, ओबीसी समाजाला आश्वस्त केलं होतं. 2 सप्टेंबर 2025चा जी आर आला होता त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की ओबीसीचं आरक्षण यांनी संपतोय पूर्णपणे, सामाजिक न्याय सगळं संपतोय, पूर्णपणे संपतोय. आमचे कायदेशीर न्यायिक हक्क जे आहे, प्रतिनिधित्वाचे हक्क हे पूर्णपणे जाणार आहेत. ते म्हणले आम्ही इथं आहोत, जर तसं झालं तर आम्ही जबाबदारी घेऊ असं स्वतः मुख्यमंत्री म्हणले. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणले. पण आता विषय असं झालेला आहे की भारतीय जनता पार्टीनी ज्या 41 जागा पुण्यामध्ये लढवत आहेत पैकी 21 जागा या खोट्या ओबीसींना दिलेल्या आहेत. जे मराठा समाजातील लोक जे कुणबी दाखले घेऊन आलेले आहेत त्यांना 41 पैकी 21 तिकीटं द्यायचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. त्याच्या मागोमाग राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अजित पवार गट किंवा दोन्ही एकत्रच पकडू आपण. त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 37 ठिकाणी ओबीसीच्या जागी तिकीट दिलेलं आहे. पैकी 18 ठिकाणी त्यांनीही 50%च्या आसपास खोटे ओबीसी दिलेले आहेत. असंच सगळ्यांचं शिवसेना शिंदे गटाचं तेच, उभाटाचं तेच, मनसेचं तेच. याच्यामध्ये कौतुक करायचं तर फक्त आम आदमी पार्टी, वंचित आणि काँग्रेसने फक्त 2 ठिकाणी खोटे ओबीसी दिलेले आहेत आणि वंचित आणि आम आदमी पार्टीने एकाही ठिकाणी दिलेलं नाही. यांचं कौतुक केलं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला हरताळ पुसला गेलेला आहे. आमचे ओबीसी समाजाचे जे प्रतिनिधित्वाचे हक्क आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, हा फक्त पुण्याचा विषय, परत पिंपरी चिंचवड आहे, मुंबई, नाशिक या सगळ्या महानगरपालिकेमध्ये जवळपास हीच परिस्थिती आहे. सगळ्या संपूर्ण राज्यामध्येच ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागे नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते. आता महानगरपालिकांच्या निवडणुका, आता जिल्हा परिषद निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. मात्र खोटं जे कुणबी दाखले म्हणताय तुम्ही, ते कशा पद्धतीने त्याची व्याख्या होईल की हे खोटे ओबीसी आणि हे खरे ओबीसी? नाही, याच्यामध्ये असंच आहे ना की मुळात पुण्यामध्ये कसं असतं की क्लेम हा खोटा आहे. आज काय आहे, दाखल्याची प्रोसिजर इतकी सोपी केलेली आहे की कुणी ॲफिडेव्हिट दिलं 100 रुपयाचं तर दाखला निघतोय. आज जर तुम्ही महसूल कार्यालयात गेला, तहसीलदार प्रांत ऑफिसला जर गेला तर तुमच्या लक्षात येईल अक्षरशः तिथं एजंट फिरताय, 5-10 हजारात तुम्हाला कुणबी दाखला ते देत आहेत. हे सर्रास चाललेलं, हा भ्रष्टाचार सर्रास चाललेला आहे. आणि हेच होईल 2 सप्टेंबरच्या जी आर नंतर. हे आम्ही सरकारला सांगितलं होतं, सरकारने आमचं ऐकलं नाही. आज रद्दीच्या भावात कुणबी दाखले वाटले जात आहेत. त्याच्यामध्ये विषय असा आहे की तुमचा दाखला काही असलं तर शेवटी पडताळणी व्हायची आहे. पडताळणीनंतर आम्ही हायकोर्टातही चॅलेंज करू. विषय असा आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला की खोटा कसा, मुळात कोण काय म्हणतं याला महत्त्व नाही. तुम्ही तुमची जात काय सांगता याला ओबीसीच्या आरक्षणामध्ये महत्त्व नसतं. इतर समाज तुम्हाला काय म्हणतो, इतर समाज तुम्हाला सामाजिक पुढारलेला म्हणतो का, तुम्हाला मराठा म्हणतो का, हे बघितलं पाहिजे. आणि या जवळजवळ सगळ्यांच्या शाळा सोडल्याचे दाखले आम्ही तपासलेले आहेत. आम्ही समाजात राहतो, आम्हाला माहिती आहे हा या समाजात आहे, तो त्या समाजात आहे, यांची सोयरीक होत नाहीत. याच्यामध्ये कित्येक सरदार घराण्यातले लोक आहेत, देशमुख घराण्यातले लोक आहेत, 96 कोळी मराठा म्हणणारे लोक आहेत. हे सगळे जर म्हणत असतील की आम्ही मराठा नाही कुणबी आहोत, आम्ही जवळपास पुण्यातली आडनावं काढली, 25 आडनावं आहेत. जर ही आडनावं मराठा नसतील तर मग मराठा समाज आहे कुठं पुण्यातला? बेसिकली हे सगळे मराठा समाजाची लोक आहेत. आणि दिसतंय ना की त्यांचे भाऊबंद जे इतर ठिकाणी लढतात ते लिहितात ना मराठा. माझ्याकडे मुख्यतः हा प्रश्न पुन्हा एकदा
मनोज जरांगेंच्या ह्या सगळ्या आंदोलनाकडे बोट करतोय का? कारण त्यांनी आंदोलन केल्यानंतर खरं तर हे कुणबी दाखले हे मोठ्या प्रमाणात मिळाले. हेच आम्ही सांगत होतो की याच्यामधनं गरीब मराठा समाजाला विशेष काही भेटणार नाही. एखादी नोकरी, एखादा ठिकाणी शिक्षणामध्ये एंट्री भेटल, ती पण इतर ओबीसी VJNT मायनॉरिटीवर अन्याय करून. हे करत असताना हा मुळात मनोज जरांगेचा जो लढा होता हा श्रीमंत मराठासाठी, राजकीय आरक्षणासाठी, गावगाड्यातलं वर्चस्व टिकवण्यासाठी, ग्रामपंचायत, ZP, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका याच्यातलं मराठा समाजाचं वर्चस्व लढवण्यासाठी हा श्रीमंत मराठ्यांचा लढा होता की त्यांना कुणबी दाखले सहज उपलब्ध व्हावे आणि ओबीसी मध्ये अतिक्रमण करून त्यांनी कुणबी दाखले नि ओबीसीचं आरक्षण संपवावं आणि ओपन मधनंही तेच आणि ओबीसी मधनंही तेच अशा पद्धतीची खेळी करून सगळं सत्ता आणि ते त्यांच्याजवळ ठेवायचं. हा लढा त्याच्यासाठीच होता. यांनी गरीब मराठ्याचा फायदा झाला नाही. गरीब मराठ्याचा फक्त वापर केला आणि फेकून देण्याचं काम आता इथनं होईल. आणि सरकारला आम्ही हेच सांगत होतो की तुम्ही जो GR काढताय, तुम्ही जे शिंदे समिती काढताय, जे वेगवेगळे कायदे करतायत, हे ओबीसीचा घात करणार आहेत, ओबीसीचा कत्तल करणार आहेत. तुम्ही हे करू नका. पण सरकारने ऐकलं नाही आणि हे सगळे कायदे केले. तो 2 सप्टेंबरचा GR काढला, पण याच्यावर बोलायला एकही ओबीसी नेता तयार नाही. खुद्द याकडेच येतोय की ओबीसी नेते कुठेतरी कमी पडतायत का? कारण ज्या पद्धतीने जरांगेंचं आंदोलन हे मोठ्या प्रमाणात झालं, तिथे ज्या पद्धतीने सगळं मनुष्यबळ दिसत होतं, ओबीसींचा कुठे असं दिसतच नाही किंवा ते नेतेही त्या पद्धतीने लढताना दिसत नाही. मुळात ओबीसी हाच मागासलेला समाज आहे. एक तर तो एक समाज नाही, 450 जातीमध्ये विखुरलेला समूह आहे. भटके विमुक्त जाती आहेत, ज्यांचं हातावर पोट आहे, ते येऊ शकत नाही. अशा पद्धतीचं सगळं असताना हे होत आहे. याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणला सर ओबीसी नेते कमी पडले का? 500% कमी पडले. आता मुळात काय आहे की सरकारने ओबीसींचे प्रश्न समजून घेण्यासाठी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती एक गठीत केली. मंत्र्यांची मंत्रिमंडळ उपसमिती एक गठीत केली. त्याचा अध्यक्ष गेला चंद्रशेखर बावनकुळेला. 2 सप्टेंबरचा GR आल्यानंतर आम्ही त्यांना निवेदन दिल्यानंतर माननीय ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष इतके काय म्हणतील त्यांना निष्क्रिय आहेत, इतके निकम्मे आहेत की त्यांनी साधी एक मीटिंग देखील लावली नाही. या उलट मी तुम्हाला सांगतो आणि अतिशय जबाबदारीने सांगतो, या मंत्रिमंडळ उपसमिती ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे म्हणले होते की आम्ही ओबीसीच्या लोकांना पाठीशी आहोत, आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही, हेच चंद्रशेखर बावनकुळे पुण्यामध्ये येऊन खोट्या ओबीसींचा प्रचारामध्ये हेच काम करत होते. आता कुंपणच शेत खाणार असेल तर न्याय देणार कोण हा प्रश्न येतो. निश्चित. आता याच्यामध्ये पुढे भविष्यात काही आंदोलन उभं करणार आहात किंवा याच्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहात? नाही, यात मुळात कसं आहे, आंदोलन उभं राहायला आमच्याकडे तेवढे पैसा नाहीये, आमच्याकडे तेवढे स्पॉन्सर्स नाहीत, हे होऊ शकत नाही. आणि मुळात आम्ही तर जनतेत जागृती करू. न्यायालय, सरकार, आयोग हेच आमचं काम आहे. आम्ही तिथंच जाणार. आम्हाला त्यातनं फार अपेक्षा आहे, कारण जर सरकारच असं वागणार असेल तर आम्हाला सरकारकडनं पण काय फार अपेक्षा नाहीये. पण आमचं अपयश हे सरकारचंच अपयश असेल हेही सरकारला आम्हाला दाखवून द्यायचं. जर आम्ही कुठं हरलो की ओबीसी समाजाचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याची जी संविधानिक जबाबदारी आपल्याला दिलेली आहे, याच्यामध्ये सरकार, सगळे आमदार, सगळं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री हे स्वतः सगळे कमी पडलेले आहेत, हे आपल्याला निश्चित कळेल. आणि ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देत राहू. सर्वोच्च न्यायालयाचे जिथं जायचं आम्ही जाऊ. लढा आम्ही थांबणार. आम्हाला फार या सरकारकडनं अपेक्षा नाहीये, कारण ज्या पद्धतीने लोकशाहीत हे काम चाललेलं आहे हे आम्हाला अजिबात अपेक्षा नाहीये. पण तरी आम्ही लढा देत राहणार. आम्ही लढा द्यायचं कुठेही थांबणार नाही. निश्चित. तर हे होते ओबीसी कार्यकर्ते. ज्या पद्धतीने मृणाल ढोले पाटील यांनी हा सगळा काही खुलासा केलेला आहे आणि ओबीसींचं आरक्षण हे सध्याच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने खोट्या पद्धतीने दाखवून ओबीसींच्या जागा या पटकावल्या जात आहेत असा त्यांनी थेट आरोप केलेला आहे. आता त्यासाठी ते न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावणार आहेत. यावर त्यांना न्याय मिळतोय का आणि लोकशाही संविधानामध्ये त्या सगळ्या गोष्टींच्या होणाऱ्या हालचाली खऱ्या अर्थाने समाजासमोर येऊन त्याला न्याय मिळेल का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.